कडक उन्हाळा आणि पाण्याच्या टंचाईनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे मान्सूनकडे लागलेले आहेत. अखेर ती आनंदाची बातमी आलेली आहे. प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज म्हणजेच गंगा यमुना सरस्वती यांच्या पवित्र संगमावरून महाराष्ट्रासाठी मान्सूनचा सर्वात मोठा आणि थेट अंदाज जाहीर केलेला आहे. 1, 2, 3 आणि 4 जून रोजी महाराष्ट्रात नेमकं काय घडणार आहे, मान्सून वेळेवर येणार का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या भागाला पहिल्यांदा मान्सून भिजवणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. पंजाबराव डक सध्या प्रयागराज इथं आहेत. त्यांनी तिथल्या हवामानाचा आणि ढगांच्या स्थितीचा अभ्यास करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. त्यांच्या मते महाराष्ट्रात 1 जून पासूनच हवामानात प्रचंड बदल होणार आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची पहिली मोठी इनिंग सुरू होणार आहे. पण हा पाऊस नेमका कसा असेल? पंजाब डक यांनी स्पष्ट केलेलं आहे की 1 ते 4 जून दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस पडणार आहे. म्हणजेच एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही, तर हा पाऊस मुक्काम करत करत पुढे सरकणार आहे. आज एका जिल्ह्यात तर उद्या दुसऱ्या जिल्ह्यात अशी या पावसाची वाटचाल असेल. चला तर मग जाणून घेऊयात तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी पडणार. चला आता सविस्तर समजून घेऊया की पंजाबराव डक यांनी कोणत्या भागासाठी काय अंदाज वर्तवलेला आहे. विदर्भ आणि मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तसंच संपूर्ण मराठवाड्यात 1 आणि 2 जून रोजी मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळू शकते. अनेक दिवसांच्या उष्णतेनंतर हा पाऊस इथल्या जमिनीला शांत करेल. नंतर येतो नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र. नाशिक, जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर या भागांसह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये 3 आणि 4 जूनच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. त्यानंतर कोकण आणि खानदेश पट्टी. कोकण किनारपट्टीवर मान्सून नेहमीप्रमाणे वेळेवर धडकणार असून खानदेशातही 1 ते 4 जून दरम्यान वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस हजेरी लावेल. इथंच सर्वात मोठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पंजाबराव डक यांनी आनंदाची बातमी दिली असली तरी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा सुद्धा दिलेला आहे, जो प्रत्येक शेतकऱ्यानं पाळला पाहिजे. 1 ते 4 जून दरम्यान पडणारा हा पाऊस मान्सूनपूर्व किंवा मान्सूनच्या सुरुवातीचा पाऊस असेल. हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात मुक्काम करत पडणार आहे. म्हणजेच तुमच्या गावात आज पाऊस पडला तर लगेच दुसऱ्या दिवशी पेरणीची घाई करू नका. जोपर्यंत जमिनीत पुरेशी ओल निर्माण होत नाही, जोपर्यंत किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणी करणं धोक्याचं ठरू शकतं. घाईघाईत केलेली पेरणी बियाणं वाया घालू शकते. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊनच पुढील पाऊल उचला. एकूणच काय तर यंदा मान्सून वेळेवर येत असून 1 ते 4 जून हा काळ महाराष्ट्राच्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पंजाब डक यांच्या या अंदाजामुळे बळीराजा नक्कीच सुखावलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या भागात सध्या हवामान कसं आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शेतीविषयक आणि हवामान अंदाजाच्या अशाच ताज्या आणि खात्रीशीर बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा अंदाज तुमच्याकडून मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.